मागील पानावरून ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. नमस्कार. इतिहास हा एक दृष्टिकोन असतो असं म्हणतात. म्हणजे इतिहासातल्या काही गोष्टी जाणीवपूर्वक पुढे आणल्या जातात किंवा त्याचं गौरवीकरण केलं जातं आणि काही गोष्टी मात्र जाणून बुजून मागं ठेवल्या जातात. त्याच्याबद्दल बोलणं टाळलं जातं किंवा पुढे येऊ दिलं जात नाही. मागील पानावरून या पॉडकास्टच्या माध्यमातून मी ओंकार असाच प्रयत्न करत असतो. मी तुमच्यासारखा सर्वसामान्य वाचक आहे आणि काही वेळेला माझ्या मित्रमंडळींसोबत चर्चा करताना किंवा इतिहासाशी संबंधित काही पुस्तकं वाचताना मला असं वाटतं की ही गोष्ट पुढे यायला पाहिजे, ती मी तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करतो. अर्थात हे ऐकणाऱ्या काही जणांना हे किस्से, कहाण्या, गोष्टी, घटना या स्वरूपात कदाचित आधीही माहिती असतील, पण माझा हा छोटासा प्रयत्न आहे. तर आज आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित 2 व्यक्तींविषयी बोलणार आहोत. आपल्याला इक्बाल यांची कविता माहिती आहे, सारे जहां से अच्छा हिंदौस्तां हमारा, हम बुलबुले है इसकी ये गुलसिता हमारा. आता यानंतरच्या ओळी बघा बरं का, कारण त्याच्यावरच माझं पुढचं बोलणं असणार आहे. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदौस्तां हमारा. स्वातंत्र्यापूर्वी अल्लामा इक्बाल यांनी लिहिलेले हे शब्द आहेत आणि तसंच आपल्या देशामध्ये बऱ्यापैकी वातावरण होतं. अनेक हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटत होते, धडपडत होते. पण पुढच्या काळात काही विशिष्ट लोकांना प्राधान्य देऊनच स्वातंत्र्य चळवळीविषयीच्या गोष्टी पुढे आणल्या गेल्या. आज मी तुम्हाला सुरुवातीला सांगणार आहे ते नसीम मिर्झा चंगेझी यांच्याबद्दल. नुकतीच एका वेबसाईटवर मी त्यांची मुलाखत बघितली. ती मुलाखत शूट होत असताना त्यांचं वय 107 वर्ष होतं. म्हणजे साधारणपणे फाळणीच्या काळात ते 37 वर्षांचे होते आणि त्याच्या आधी त्यांच्या अगदी उमेदीच्या काळात त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. त्या मुलाखतीत ते जोमदारपणे सांगतायत की जवळजवळ 150 वर्ष त्यांच्या कुटुंबातल्या अनेकांनी इंग्रजांविरुद्धच्या चळवळीमध्ये किंवा मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता आणि तोच वारसा त्यांनी पुढं चालवला. आता हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यात चमक दिसली. ते सांगत होते हुतात्मा भगतसिंग यांच्याबद्दल. म्हणजे भगतसिंग यांनी केलेला बॉम्बस्फोट, त्यांनी हादरलेली ब्रिटिश राजवट, त्यांनी संपूर्ण देशभरामध्ये कसं एक वेगळ्या प्रकारे स्फुरण चढवणारं वातावरण होतं हे आपण अगदी लहानपणापासून ऐकत वाचत आलेलो आहोत. पण तुम्हाला माहितीच आहे की एखादी अशी गोष्ट घडते जी देश हादरवणारी असते, त्यावेळी त्या व्यक्तीला अनेक जण सहकार्य करत असतात आणि त्यांचंही स्मरण ठेवणं आपलं कर्तव्य आहे. नसीम मिर्झा चंगेझी सांगत होते, भगतसिंग या बॉम्बस्फोटाच्या कटामध्ये व्यग्र होते आणि त्यावेळी त्यांना खूप ठिकाणी लपून छपून पण राहावं लागायचं. अशाच काळात जवळजवळ 2 ते 2.5 महिने हुतात्मा भगतसिंग हे नसीम मिर्झा चंगेझी यांच्या घरी होते. तिथं त्यांनी आसरा घेतलेला होता. हे सांगत असताना नसीमजींना खूप अभिमानास्पद वाटत होतं. ते म्हणत होते की भगतसिंग नेहमी म्हणायचे, मला हुतात्मा व्हायचंय, मला देशासाठी काहीतरी करायचंय. ही जी उर्मी आहे, जिद्द आहे, देशप्रेम आहे, त्याला नसीमजींनी प्रत्यक्ष बघितलेलं आहे. 2-2.5 महिने ते भगतसिंग यांच्या सहवासात होते आणि कदाचित यावेळच्या संवादामध्ये नसीमजींना भगतसिंगनी सांगितलेलं होतं की भारत देश स्वतंत्र व्हायला हवा, पण त्याचसोबत इथं जे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत त्यांनी एकोप्याने एकमेकांना समजून घेऊन राहायला हवं. हेही त्यांचं एक स्वप्न होतं. नसीम मिर्झा चंगेझी हे भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत स्वातंत्र्य लढ्याच्या वेगवेगळ्या मोहिमांमध्ये सहभागी असायचे. हुतात्मा भगतसिंग यांनी या देशासाठी आपले प्राण दिले.
त्यांच्या हौतात्म्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच कृतज्ञता आहे. आणि हे बोलत असताना, सांगत असताना मला आणखी एक नाव अगदी प्रकर्षाने आठवतंय, आणि ते म्हणजे मौलाना हबीबुर रहमान लुधियानवी. त्यांची भारत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित योगदानाची गोष्ट आहे ना, ती मी परत कधीतरी सांगेनच. पण आत्ता मला गोष्ट सांगायची आहे ती भगतसिंग आणि मौलाना हबीबुर रहमान लुधियानवी यांच्यातल्या अनोख्या नात्याची. भगतसिंग यांना फाशी दिल्यानंतर ब्रिटिशांची वक्रदृष्टी भगतसिंग यांच्या कुटुंबियांवर पडली. त्यामुळं त्यांना इकडं तिकडं आसरा घेण्यासाठी फिरावं लागलं. तुम्ही वातावरणाचा अंदाज करू शकता. ब्रिटिशांची दहशत आहे, त्यामुळं भगतसिंग यांचं जे हौतात्म्य आहे त्याची जाणीव असतानाही अनेक जणांनी त्यांच्या कुटुंबियांना आसरा दिला नाही. भीती होती आपल्यावर ब्रिटिश कारवाई करतील याची. पण या सगळ्यातून मौलाना हबीबुर रहमान लखनवी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून हुतात्मा भगतसिंग यांच्या कुटुंबियांना जवळजवळ 1 महिना आपल्या घरात ठेवलं, त्यांना आसरा दिला. तर मला असं वाटतंय की हे सुद्धा एक देशप्रेमच आहे, देशभक्ती आहे. मौलाना हबीबुर रहमान लखनवी यांच्याबद्दल मी परत कधीतरी विस्ताराने सांगेनच, पण आज आणि पुढेही आपण सर्वांनी स्मरणात ठेवणं गरजेचं आहे की हा देश स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी आपलं योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये जवळजवळ सर्व प्रकारच्या जाती धर्माच्या मंडळींचा समावेश आहे. त्यामुळं आपणही या सगळ्यांकडं समभावानी बघणं गरजेचं आहे आणि त्यांचं योगदान मान्य करून त्यांच्याबद्दल कृतज्ञही राहायला हवं. भेटूया मागील पानावरूनच्या पुढच्या भागात. नमस्कार. मागील पानावरून